सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन जवळजवळ 1 महिना कंप्लीट झाला. आतापर्यंत काय काय गोष्टी घडल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे. असेच आपण नवनवे व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओला जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण जालना असेल, परभणी असेल, नंतर बीड असेल, वेगवेगळ्या केस असेल, या संपूर्ण शहरातून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण त्या भागातील लोकांनी मोर्चे सुद्धा काढलेले आहेत. तर त्या आतापर्यंत संतोष देशमुख खून प्रकरण काय काय अपडेट झाली याची जरा कोणाकोणाला न्यायालयीन कोठडी भेटली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. सुरुवातीला पाहायला गेलं तर कृष्णा आंधळे असतील, नंतर सुदर्शन घुले असेल, नंतर प्रतीक घुले असेल, ते सोनवणे असेल, या तिघांना 14 दिवसाची कोठडी दिलेली होती आणि ते आता सध्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. प्रतीक घुले असेल, नंतर विष्णू चाटे असेल, अजून 3-4 सहकारी यांना ज्यावेळेस जे सुरुवातीला गावले होते जे आरोपी, त्यांची शुक्रवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. पण आज त्यांचे विष्णू चाटे यांच्यावरती न्यायालयामध्ये 7 मिनिटाची सुनावणी झाली. याच्यामध्ये सुरुवातीला पाहायला गेलं तर विष्णू चाटेवरती अजून त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांची बाकी आहे. त्यामुळं पोलिसांकडून त्यांना मागणी केलेली होती की त्यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन कोठडी वाढवून पाहिजे. तर त्यावेळी सुद्धा न्यायालयाने त्यांची कोठडी वाढवून 14 दिवसाची कोठडी त्यांना वाढवून देण्यात आलेली आहे. पण दुसरा प्रकार पाहायला गेलं तर आता विष्णू चाटे हे जामीन सुद्धा करणार आहेत. तर जामीन विष्णू चाटेला मिळणार का हे सुद्धा महत्वाचं पाहायला लागणार आहे. तर विष्णू चाटे यांचा जो फोन आहे, हा फोन सुद्धा जे पोलिसांना द्यायला तयार नाहीत विष्णू चाटे यांच्यावरती टांगती तलवार आहे. तर त्यांना जे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून जे वाल्मिक कराड यांनी धमकीचा फोन केला होता, त्याचे सीडीआर सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. त्यामुळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे सुद्धा पाय आता सध्या खोलात जाणार आहेत. त्यामुळं विष्णू चाटे यांचा खुनाच्या ह्याच्यामध्ये सहभाग आहे असे सुद्धा चौकशी करण्यासाठी त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेतलेली आहे. त्यामुळं विष्णू चाटे सुद्धा मोबाईल देण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करण्यासाठी विष्णू चाटे यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांची सुद्धा पोलीस कोठडी वाढवली की नाही आतापर्यंत प्रसार माध्यमांमध्ये समजलेलं नाही. तर जो विष्णू चाट्याचा फोन आहे, तो फोनचे सीडीआर सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. त्यामुळं वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या ऑफिसमध्ये येण्यासाठी गाडी वापरली होती. नंतर तीच गाडी फरार होण्यासाठी सुद्धा तीच गाडी वापरली होती. त्यामुळं ती गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. आणि जी हत्या करण्यासाठी जी गाडी वापरली होती, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ, ही गाडी सुद्धा त्यांनी आज जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समाज माध्यमातून परळी बीड जिल्ह्यामधून जवळजवळ 109 खून झालेले आहेत. वेगवेगळ्या अशी माहिती सुद्धा प्रसार माध्यमासमोर आली होती. त्यावेळेस पोलिसांनी सांगितलेली की काही याच्यामधील मृत्यू आकस्मिक आहेत. त्यामुळं कोणत्याही माध्यमासमोर अशी कोणत्याही बातम्या पसरवू नये, त्याच्यावर संबंधित कारवाई करण्यात येईल अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशी वेगवेगळे अपडेट सुद्धा ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला जसे लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.